तिकडनं बरोबर आहे का? अगं हे मध्ये आलंय. माई कशी आहे तब्येत तुझी आता? ताप उतरला ना? माई तुम्ही रागावला असाल ना माझ्यावर? रागवले थोडीशी, पण जास्त मी माझ्या आदित्यवर रागवले. नाही नाही माई, त्याची खरंच काही चूक नाहीये. मीच हट्ट धरला. माई तुम्ही त्याला ओरडू नका प्लीज. अगं लहान आहे का तो आता त्याच्यावर ओरडायला? नाही, आदित्यला कळायला हवं होतं. मेघनाला बाहेर घेऊन जाणार होता तो, त्याऐवजी माझ्यावरचा राग गेला म्हणा प्लीज. अगं वेडी आहेस का तू बाळा? माझ्या मनात तसं काही नाहीये बाळा. रडून रडून काय ध्यान झालंय बघ तुझं. आता रडू नकोस आणि जाऊन आराम कर, नाहीतर पुन्हा ताप यायचा. आणि तू बरी झालीस ना की 4 फटके देईन तुला चांगले, तुला हवे असले तर. अरे कुरिअर कोणाचा आला आता? मी बघते. काय ग कोणाचं आहे? मेघनासाठी आहे. मेघनासाठी? मेघना, ए मेघना, या आता कुरिअर आहे. बघ बाई. काय ग कुणाचं आहे? हा बघते. आदित्य. बघा ना माई, काय चाललंय ह्याचं? सॉरी कार्ड पाठवलंय. तू त्याला माफ केल्याशिवाय तो काय आता गप्प बसणार नाही. नानांचा मुलगा आहे तो. नाना? मग आता हे बुके कार्ड बिड आली, आमच्या वेळी थोडक्यात निभायचं. गजरा वेणी काय पुरे. जाऊ दे ग, करून टाक माझ्या लेकाला माफ. करून टाक केलं केलं केलं. माझा माझ्या आदित्यवर पूर्ण विश्वास आहे, पण चित्राच्या बाबतीत त्याचे निर्णय चुकतात देवा. त्याची तिला मदत करण्याचीच इच्छा आहे, पण आदित्य. हॅलो. हॅलो, मी आदित्य बोलतोय. अरे रात्री 8:30 वाजता गच्चीवर जा. आज रात्री तुझ्यासाठी काहीतरी असेल. माझ्या मेसेजची वाट बघ. बाय. आदित्य. हॅलो हॅलो. 8:30 वाजता गच्चीवर जा.
मेघना, हा माई. कुठे बाहेर चाललीस का तू? हो ते मी बाहेर नाही अर्चुताईंकडे माझ्या वर नाही ऍक्च्युली इथेच. अगं किती गोड दिसतेस या साडीत तू. नाही मला ना मला जरा नाही राहू दे. तू जा कुठे जायचंय ते. ऐक स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी मुक्याने बोलले गीत ते जाहले स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येती रेशीम गाठी कापुल्या रेशीम गाठी जुळून येती रेशीम गाठी कापुल्या रेशीम गाठी मुक्याने बोलले गीत ते जाहले स्वप्न साकारले पहाटे पाहिले लव यू. बऱ्यात सांडले डाव
सोनेरी सुखाचे कुणी मांडले हो हो उन्हाचे चांदणे उंबऱ्यात सांडले ओहो डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले हो खेळ हा कालचा आज कोण जिंकले हरवले कवडसे मिळून ते शोधले एकमेकांना काय हवे जे हवे सगळेच आणले तुझसाठी हो हो कळावे तुझे तुला मी तुझ्यासाठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी कापूया रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी डेट हुकून तुझं मन दुखवलं ना मी, म्हणून ही हळूवार भरपाई. गेला ना राग? अशी हळूवार फुंकर मारशील तर राहील का? मुळात राग नव्हताच आला, थोडे हर्ट झाले होते फक्त. आदित्य, एवढी मोठी फुंकर मारशील तर ओढून जाई ना मी. है ना? नाहीतरी गुलाबाची नाजूक पाकळीच आहेस ना तू. चल, अजिबात नाही. किती गोड आहेस तू. मी का तू? हो मीच. अरे हो, तू तर तिखट आहेस, मला रडवणारा. बघू इकडं, मी तिखट. बरं ऐक, माझ्या वेडपट हिरो, माईची नजर चुकवून कशी बशी वर आली मी. त्या माझी वाट बघत असतील खाली स्वयंपाकासाठी. चल ना, खाली जाऊया. आदित्य, चल ना, खाली जाऊया. नाही वाट बघणार माई. म्हणजे? आणि तुला इतकी खात्री कशी काय? म्हणजे त्यांना माहिती होतं? शी, किती लाज वाटते मला. काय रे? आणि कोणाकोणाला माहितीये? तसं बहुतेक अर्चूला. अर्चू काय ना? केक खायचा आहे ना? मग अरे आदित्य, आज उठायचं नाहीये का? हं? अरे विजयताई नाही आहेत.
माहितीये ना सगळी कामं पडली काम करेल कोणीतरी. अच्छा बरं मग ऑफिस मधली कामं पण करेल कोणीतरी. नाही नाही. बापरे. आता का तुमची ती कामं आणि गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जरा गारगार वाटतंय ना. थंडी सुरू झाली. आता लवकर लवकर नाही घालणार मी पाणी. काय हम्म. सध्या मॉर्निंग वॉक बोंबलला वाटतं. मग काय आधी दिवाळी म्हणून फटाक्याचं धूर व्हायचं सगळीकडे आणि या धाकट्या सुनबाई अजून उठल्या नाहीत म्हणून. भांडण झालं होतं नाही का. तुला बबड्या रुसवा काढत असेल. काल फुलं बिलं पाठवलेत ना. तेवढ्याने काय होतंय शनिवारी त्यांचं काही ते हुकलं होतं ना बाहेर जाणं म्हणून गच्चीवरच गप्पा मारत बसले होते. हो 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 हो. तोच चंद्रमान भात तीच चैत्र यामिनी एकांती मज समीप तीच तूही कामिनी तीच तूही का. अरे मग मुलगा कोणाचा आहे. बरोबर जागा निवडली त्याने. तुला सांगतो संजीवनी गच्चीतल्या त्या गोड वाऱ्याने आणि आभाळातल्या शरदाच्या चांदण्यानेच अर्धी लढाई जिंकली असणार. संजीवनी मी काय म्हणतो सध्या तुझं मॉर्निंग वॉक बोंबलते ना बोंबलू दे. आपण रोज रात्री चांदण्यातल्या नाईट वॉकला सुरुवात करूया काय इथे अंगणातच. अहो बघूया. बरं ऐका ना मी काय म्हणते उद्या तुळशीचं लग्न आहे तर सुरेश रावण आणि माधवी त्यांना बोलवून घेऊया का आपल्याकडे. नाही आता एकत्र आलेत ना ते. बोलव की विचारायचं काय त्यात. असं नाही मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला विचारून करते की नाही. हो का चोराच्या उलट्या बोंबा. अगो बाई मी एकलाच जातो वॉकला. ए काय चाललंय तुमचं. अरे सगळा अभ्यास पूर्ण करायचा ना आपल्याला. मायाजी अजून भरपूर आहे. गणित पण सोडवायचे निबंध पण बाकी आहे. हो मला पण. हळू बाळा. मला तर भूमितीच्या आकृत्या पण काढायच्या आहेत. बाप रे. काय रे तुम्ही दोघं खोकताय काय. चला चला नानांचं कप सिरप देते तुम्हाला. खोकला यू पळून जाईल. चला. ए नको माई. अरे मग अभ्यास कसा पूर्ण होणार आपला. चला चला औषध देते. अगं अभ्यास करायचा म्हणूनच नको. म्हणजे काय. ए मायाजी त्या औषधाने खूप जास्त झोप येते. अरे अभ्यास पण नाही पूर्ण होणार म्हणून. मायाजी त्यापेक्षा आम्हाला आई देते ना ते डाबर हनी टच दे. ते चांगलं सुद्धा लागतं आणि त्याने झोप सुद्धा येत नाही. त्याने खोकला लगेच पळतो आणि घशाची खवखवी थांबते. हो ना. हो चला मग तुम्हाला डाबर हनी टसच देते काय. लगेच. चला पळा पल्लो घेऊन ये पटकन. हळू आता औषध देते तुला. हा मग बरं वाटेल. मायाजी हे घे डाबर हनी टस. आता हे घेतलं की खोकला यू पळून जाईल काय. आता बघ कसं पटकन बरं वाटेल. घे वरण घे तिला पण द्यायचंय. छान आहे की नाही. मग चला घे ग मयू. आता पटकन बरं वाटेल. हा मस्त आहे की नाही. चला चला आता अभ्यासाला बसा. डाबर हनी टस. वा 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 छान. आमच्याला नव्हतं बी असलं काही गोड गोड औषध. हे बरं आहे का टिपावर तिकडे एक लिस्ट ठेवली ती घेऊन ये मेघना. उद्या संध्याकाळी तुळशीचं लग्न आहे. अरे वा. हे माई यावर्षी
पल्लव उभं राहणार ना बाळकृष्णाला घेऊन. मजा येईल त्याला जाम चिडवायला. उगीच चावटपण करू नकोस. आणि तुला काय वाटत तुला धूप घालणार आहे? आजकालची मुलं आहेत ती महाशाणी आहेत, कळलं ना? नाही तर काय. उगीच तुम्ही विषय बदलू नका रे, मी विसरून जाईन ना मग सगळं. बोल. तर ह्या लिस्ट प्रमाणे सगळं सामान मला आणून द्यायचं. आणि मुख्य म्हणजे ऊस, चिंचेचा आकडा आणि आवळे हे आणलेच पाहिजेत, कळलं ना? चिंच वगैरे कशाला लागते यार? हे बघ, हे जे काय सगळं ज्ञानामृत आहे ना ते नाना तुम्हाला देतील, मला विचारत बसू नका. मला फक्त सामान लवकरात लवकर आणून द्या, कळलं? आदित्य आणून दे. तो रिकामा ना यावर्षी. बाळकृष्ण पण नाही येतो. मी नाही आणणार. तू आण ना गाडीत टाकून. का तुला गाडी चालवता येत नाही? पण गाडी तुझी आहे ना, मग तू आणायचं ते, मी नाही आणणार. अरे काय चाललंय काय तुमचं? अर्जुनी डोक्यावर हात ठेवलेत का तुमच्या? अर्चू. अर्चू हे माई अर्चूला सांगून बघ ना. अर्चू काय? अर्चूला बोलून बघ. नाही, नाही, ती सगळा गोंधळ घालेल. काम कमी आणि गोंधळ. नाही, तुमच्या मी पुढे आणणार नाही, तर मीच जाते स्वतः. मायाजी. नाटकं काय? काल गच्चीवर कोण गेलेलं? अगं गुलाबाच्या पाकळ्यांचा कचरा करून ठेवलाय.